जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिप सिरीजमधील गणित या विषयातील 16वा घटक अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर। यापूर्वीचे टॉपिक आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालवता टॉपिकला सुरुवात करूया। पहा, नावातच आहे अंशाधिक। याची फोड जर केली तर आपल्याला मिळेल अंश अधिक, म्हणजे जो आपला अपूर्णांकाचा अंश असतो तो छेदापेक्षा कसा असतो, अधिक। उदाहरणार्थ 5/2 असा आपला अपूर्णांक आहे। यामध्ये 5 हा अंश आहे आणि 2 हा छेद आहे, तर या दोन्हीपैकी अंश मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक होतो अंशाधिक अपूर्णांक। एवढं समजलं। यानंतर बघा छेदाधिक अपूर्णांक 7/9। याची जर फोड केली, छेद अधिक म्हणजे जो काही छेद आहे तो कसा आहे, अधिक आहे म्हणजे मोठा आहे अंशापेक्षा। पहा, अंश 7 आहे आणि छेद 9 आहे म्हणून छेद मोठा असल्यामुळे हा अपूर्णांक झाला छेदाधिक अपूर्णांक। पहा, आता दोन्ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक। आता बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय आहे। पूर्णांकयुक्त अपूर्णांक याची जर फोड केली, पूर्ण अंक युक्त अपूर्णांक कसा, पूर्ण अंक युक्त। जसा की इथे बघा 5.1/2 दिलेले, 5.1/2 वाचन बघा कसं करायचं, 5.1/2। आता यामध्ये पूर्णांक कोणता आहे, 5, बरोबर। पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पूर्ण अंकयुक्त पूर्णांक 5, मग ह्यांनी युक्त म्हणजे पूर्ण अंक असलेला 5 पूर्णांक, याला काय बोलायचं, 5 पूर्ण अंक पूर्णांक, आणि बाकी अपूर्णांक आपण जसा वाचतो तसा 1/2। म्हणजे याचा अर्थ असा असतो की ही जी संख्या दिलेली आहे यामध्ये 5 हा पूर्ण भाग आहे आणि मग परत 1/2 हा अर्धा भाग आहे, बरोबर। याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक। इथे पहा 9.3/7 या संख्येचं वाचन 9.3/7 असे करतात। पहा, अक्षरी वाचन पण दिलेलं आहे। यानंतर आता अंशाधिक अपूर्णांक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांचं परस्पर रूपांतर। आता आपण काय करूया, जे अंशाधिक अपूर्णांक असतात त्याचंच फक्त पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होतं, छेदाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होत नाही। पहा आता कसं, इथे पहा समजून दिलेले 8/7 आहे। आता हा जो अपूर्णांक आहे, मला सांगा अंशाधिक आहे की छेदाधिक आहे, अंश मोठा आहे म्हणजे तो कसा अपूर्णांक आहे, अंशाधिक अपूर्णांक। मग अंश अधिक आहे म्हणजे 8 मध्ये 8/7 आहे ना, 8 मध्ये 7चा 1 भाग आहे, बरोबर। 8 मधून 7 बाजूला काढला, किती राहिला, 1 राहिला, बरोबर। 7 बाजूला काढला म्हणजे 7चे किती भाग निघाले, 1च भाग निघाला 7चा, आणि राहतो किती, 1 राहतो, छेद जशाच तसा। म्हणजेच 8/7चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, 1.1/7। पहा, समजलंय का? नसेल समजलं, भागाकार बघा काय करायचं, 8/7 करायचं, 1चा भाग बसतो, शिल्लक राहतो 1, जो भाग बसला तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये पूर्णांकाच्या ठिकाणी लिहायचं आणि बाकी राहिलेली अंशामध्ये छेद जशाच तसा। समजलं नसेल तर अजून एक उदाहरण आपण घेऊया। पहा आता 11/3। आता बघा याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं। 11 मध्ये 3चे किती भाग आहेत, म्हणजे 3 3 3 3 असे किती वेळा बसतील 11 मध्ये, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 12 पर्यंत चाललंय का, नाही, 3 3 9। पहा 3चा भाग बसला, 3 पूर्णांक मध्ये लिहिलं,
किती 3 त्रिक 9, 11 वजा 9 करा. 11 मधून 9 गेले किती राहतील? 2 राहतील. ठीक आहे, 11 मधून 9 गेले 2 छेद 3. हे झालं याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. आणि ह्याचं उलट पण असंच करायचं, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला असेल तर त्याचं अपूर्णांकात रूपांतर कसं करावं. असं जर तुम्हाला आता हे 3.2/3 आहे, याचं अपूर्णांकात रूपांतर करा असं म्हटलं तर काय करायचं माहिती आहे? 3 गुणिले 3, आधी ह्या दोघांचा गुणाकार आणि मग त्याच्यामध्ये हे अधिक करायचं. 3 त्रिक 9, 9 आणि 2 11, 11/3. आला बरोबर. पुढे बघूया काय. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, तिचे पुढे जे आता आपण पाहिलंय. आता पहा 3.7/9 आहे. आता याचं अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं? मी काय सांगितलंय, जेव्हा असं असेल तेव्हा ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांची बेरीज. 9 त्रिक 27, 27 आणि 7 34 छेद जशाचा तसा. आलं लक्षात. आता यामध्ये लक्षात काय ठेवायचंय? पाव, अर्धा, पाऊण हे लक्षातच ठेवायचं. चौथीला आपण शिकलोय. पाव म्हणलं की 1/4, अर्धा म्हणलं की 1/2, पाऊण म्हटलं की 3/4, सव्वा म्हटलं की 1.1/4. का? कारण सव्वा म्हणजे 1 पूर्ण आणि परत त्याच्यात पाव मिसळतो आपण, बरोबर, म्हणून 1 पूर्ण आणि त्याच्यात पाव मिसळला. दीड म्हटलं की 1 पूर्ण आणि त्याच्यात अर्धा मिसळतो. पावणे 2 म्हटलं की 1 पूर्ण त्याच्यात 3/4 मिसळतो, म्हणजे पाऊण मिसळतो, बरोबर. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर याचा स्वाध्याय आपण सोडून बघूया. कारण स्वाध्याय सोडवल्याशिवाय, जोपर्यंत आपण स्वाध्याय नाही सोडवत तोपर्यंत समजणार नाही की या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जाणार आहेत. हा परीक्षेत पण प्रश्न यामध्ये विचारलेले आहेतच. पुढे असेल स्वाध्यायामध्ये की कशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. तर चला अगोदर सुरुवातीला आपण स्वाध्याय सोडून घेऊया. स्वाध्याय 16.1. पुढीलपैकी एक अपूर्णांक उरलेल्या 3 अपूर्णांकांपेक्षा वेगळा आहे, तर तो अपूर्णांक कोणता? आता पहा, इथे काही अपूर्णांक दिलेत आणि त्यातला एक अपूर्णांक असा आहे जो या 3 अपूर्णांकांपेक्षा वेगळा ठरतो. तर साधं सोपं आहे. आपण अंशाधिक, छेदाधिक अपूर्णांक बघितलेले आहेत. तर यामध्ये सुरुवातीला लक्षात घ्या की अंशाधिक आणि छेदाधिकमध्ये काही फरक आहे का. आता पहिला जो अपूर्णांक आहे तो कसा आहे? अंश मोठा आहे ना, म्हणून हा अंशाधिक. इथे पण अंशाधिक, इथे पण अंशाधिक. फक्त 3/4 असा आहे ज्याचा छेद मोठा आहे, म्हणजे तो कसा आहे? छेदाधिक अपूर्णांक. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा यामध्ये वेगळा आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. पुढे 21/4च्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. आता छेदाधिक अपूर्णांक मिळवायचा असेल तर छेदामध्ये पहिली संख्या कोणती हवी? 22, बरोबर. कारण 21 पेक्षा मोठी पाहिजे ना, तेव्हा ती छेदाधिक होईल. मग 4 मध्ये किती मिळवल्यावर 22 होतील? 18, बरोबर. 4 मध्ये 18 मिळवल्यावर 22 होतील, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. पुढे 13/5 हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसा लिहाल? आता पहा किती सोपं आहे. 13चे काय करायचे आपल्याला? 5 ने 13ला भागायचं. जो भागाकार येईल तो पूर्णांकाच्या ठिकाणी लिहायचा. 5 दुनी 10, 2चा भाग बसला, बरोबर. बघा 5 दुनी 10, 13 मधून 10 गेले किती राहतील? 3, 2.3/5. हे समजलं नसेल तर सरळ काय करा? 13/5, 5 दुनी 10, 3 राहिले, बरोबर. मग जो भागाकार येतो तो इथे लिहायचा अपूर्णांकाच्या ठिकाणी. जी बाकी उरते ती अंशात लिहायची आणि छेद जशाचा तसा. आता समजलं असेल. ठीक आहे, चला पुढे बघूया. 1.3/8 बरोबर किती? म्हणजे याचं काय करायचंय? अपूर्णांकात रूपांतर करायचंय. यावेळी मी हे सांगितलं होतं 1.3/8 असं असेल तेव्हा अपूर्णांकात रूपांतर करताना ह्या दोघांचा गुणाकार आणि यांची बेरीज. 8 × 8, 8 + 3 11, 11/8.
पहा आहे का पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता? पहा आता इथे काहीतरी चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं आहे, तर ते आपल्याला शोधायचं आहे. कसं शोधणार? पहा 2.3/5 बरोबर आहे, कारण यामध्ये अंश लहानच आहे, म्हणजे यातला एक भाग अजून निघू शकत नाही. इथे पण अंश लहान आहे, इथे पण अंश लहान आहे, पण इथे पहा अंश मोठा आहे. यातला 12 भाग वेगळा काढलाय, पण अजून एक भाग निघतो. 12.12/11 असं असेल तर इथे काय पाहिजे? अंश मोठा नसायला पाहिजे. इथे किमान 10 तरी असायला हवं होतं, बरोबर. म्हणून हा चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे. का? तर याचा आणखीन एक भाग वेगळा होऊ शकतो. बघा 12ला 11ने भाग घाला, 11 × 11, 1चा भाग बसतो की नाही, म्हणजे इथे काय होईल? 13 पूर्णांक येईल. आणि मग 12मधून 11 गेला तर एकच राहील, 1/11 असं ह्याचं बरोबर उत्तर आहे. हे काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6. 33/7 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे. चला 33/7 मी तर तोंडीच करते, पण आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून आपण इथे भागाकारच करून बघूया. 33/7, 7चा पडा 33 पर्यंत, 7 चोक 28 बरोबर, 7 चोक 28. आता 33 मधून 28 काढा, किती राहतील? बरोबर 5 राहतील. मग जो भागाकार आला तो कुठे लिहायचा? पूर्णांकाच्या ठिकाणी. 4 पूर्णांक जी बाकी राहिले ती अंशामध्ये, आणि छेद जशाचा तसा. छेद किती आहे? 7. 4.5/7 आला पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 7. पुढील पर्यायातील कोणत्या अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येणार नाही? कोणाचं करता येत नाही? जो अपूर्णांक छेदाधिक असेल त्याचं रूपांतर करता येतं का? नाही. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी अपूर्णांक कसा पाहिजे? अंशाधिक. लक्षात ठेवायचं, कसा पाहिजे? अंश अधिक. पहा आता 22/7 अंश मोठा आहे म्हणजे ह्याचं करता येतं. 5/4 अंश मोठा आहे म्हणून याचं पण करता येतं. 11/12 अंश मोठा आहे याचं पण करता येतं. 4/5 छेद मोठा आहे याचं करता येणार नाही. पुढे 120/17 हा अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसा लिहाल? अतिशय सोपे सोपे प्रश्न आहेत. काय करायचं? 120/17. आता 17चा पाढापाठ पाहिजे. 17ने 120ला भाग घाला. 17 × 19 बरोबर. 17 × 19 19 म्हणजे 119. बाकी किती राहते? 1. भागाकार किती? 7. मग 7 कुठे लिहायचा? अपूर्णांकाच्या ठिकाणी. बाकी अंशाच्या ठिकाणी. छेद जशाचा तसा. पर्याय क्रमांक 1. 7.1/17. पुढे 9.7/8 बरोबर किती? आता याचं अपूर्णांकात रूपांतर माहिती आपल्याला कसं करायचं? ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांची बेरीज. 9×8 = 72. 72 + 7 किती? 79. छेद जशाचा तसा. 79/8. 8.5/7 हा पूर्णांक अंकात कसा लिहाल? 8 पूर्णांक आहे इथे लिहिला. 5/7 5 अंशात आहे, छेदात कुठे बघा? 8.5/7 पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने स्वाध्याय 16.1 आपला या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर बघूया आपण 16.2 आणि तो 16.2 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण हा व्हिडिओ एकच मोठा होण्यापेक्षा प्रत्येक स्वाध्याय आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केला तर ते मुलांना पण तुम्हाला पण बघायला सोपं जाईल, बरोबर. तर सर्वांनाही समजलंच असेल. अतिशय सोपं आहे. फक्त काय अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, परस्पर रूपांतर म्हणजे काय हे फक्त एकदा लक्षात ठेवायचं. यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची कोणती आहे की अंशाधिक अपूर्णांक असेल तरच त्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होतं. छेदाधिक अपूर्णांकाचं होत नाही. ठीक आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया स्वाध्याय 16.2. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.